सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नमस्कार, आपण आज आता सावरकर नगर येथील जय हनुमान स्टील सेंटरच्या समोर आलो. काल या ठिकाणी जो दर्दनाक हादसा घडला होता की ज्यामध्ये एकाच कुटुंबातील 4 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला होता. अतिशय दर्दनाक हादसा. या परिसरामध्ये प्रत्येकजण या हादशामुळे हळहळतो आहे. पण प्रत्यक्षात मात्र तो हादसा घडला कसा, त्याचे काही प्रत्यक्षदर्शी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करतो आहे. नेमकं काय सांगशील, कसं घडलं हे? काल सकाळी 8:30च्या सुमारास इथं माझा भाऊ बसला असता. त्याला मागं जाणवलं काय तर हाळ जाणवली, त्याला कसं चटकं बसल्यासारखं. त्याने मागं बघितलं तर पूर्ण शटर पेटलेलं होतं. आम्ही आमच्या पद्धतीनं आरडाओरडा केल्यावर आम्ही बाहेर आलो. आमच्या पद्धतीनं पाणी वगैरे घेऊन शटर विझवलं. आम्हाला वाटलं एवढी जागा असेल, त्यांना बाहेर बोलवलं व्यक्तींना, त्यांना सांगितलं या खाली म्हणून. परत ना हे शटर आम्ही निम्मं उघडलं, ओपन केलं तर आत बघितलं तर आत पूर्णच आग लागलेली होती. त्यामुळे त्यांना वरून खाली यायला पण जागा नव्हती. आग लागल्यानंतर प्रत्यक्षात आतल्या व्यक्ती तुम्हाला काय जाणवलं का? आतल्या ज्या व्यक्ती होत्या घरातल्या, त्यांचा नेमका म्हणजे काय तुम्ही बघितलं? वर त्या गॅलरीत आली होती किंवा काय? ते गॅलरीत आलेले ते फक्त वाचवा म्हणत होते. ते दुसरे काहीच म्हणत नव्हते, कारण त्यांना मागून बाहेर पडायला सुद्धा जागा नव्हती. पूर्ण आग वरपर्यंत गेलेली होती जिन्यावरून. ज्वाळा पूर्ण शेवटवर गेलेल्या आणि ते तिथं सगळे थांबलेले. त्यातल्या एका व्यक्तीला, सूरज जोशीला, आम्ही तिथून टेरेसवरून काढण्याचा प्रयत्न केला. त्याला ते आम्ही सुखरूप घेतले, पण बाकीच्यांना कोणाला आम्ही घेऊ शकलो नाही. आता त्यानंतर अग्निशमन दल फोन कोणी केला, काय आठवतं का काय नेमकं, आणि किती वेळात आलं? अग्निशामक दलाला फोन केल्यानंतर अग्निशामक दल जवळपास पाऊण तासानंतर आले. ते पण आल्यानंतर इथं फक्त पाईपाचा खेळ चालला होता. सुरुवातीला आल्या 10 मिनटं फक्त पाईपा हातऱ्यातच गेले. नंतर परत त्यांना कॉकच चालू होत नव्हता. नंतर परत कॉक कसा तर चालू करून 1.5 इंचाच्या पाईपीने एवढ्या मोठ्या बिल्डिंगीची एवढी दाहक आग लागलेली ती विझवण्याचा प्रयत्न करत होते. त्यात पण ते अग्निशामक निम्मच होतं. ते पण लगेच 10-15 मिनटात संपलं. त्यानंतर दुसरी गाडी यायला जवळजवळ 15-20 मिनटं गेली. सुरुवातीला जी अग्निशमन दलाची गाडी आली होती ते पूर्ण भरलेली नव्हती. पूर्ण भरलेली किंवा अर्धी, पण ती 10-15 मिनटात लगेच संपली. ती गाडी लगेच संपली गाडी. आपण बघतोय इथं की भरवस्तीत सावरकर नगरमधील या मेन रस्त्यावरती हे दुकान आहे आणि इथले प्रत्यक्षदर्शी सांगतात की आग लागल्यानंतर पाऊण तासानं अग्निशमन दलाची गाडी आली. म्हणजे अग्निशमन दल इथलं किती अलर्ट आहे हे यावरून आपल्याला दिसतं. आणि आल्यानंतर त्यांच्यातील कर्मचारी आणि ते पाईपा जोडण्यात याच्यातच 10 ते 15 मिनटं गेल्याचंही. कर्मचारी त्यांच्यातला एकही वेल ट्रेड नाही. सगळे एकही वेल ट्रेड नाही, प्रशिक्षित कोणीही नाही त्यात. सगळे फक्त इथं येऊन फक्त सुरुवातीला खेळत चालू होता. नुसतं पाईप गेलेलं कोण सुद्धा नाही असं मला म्हणायचं आहे. फक्त सगळी नवीन असल्यामुळं त्यांना पाईप कशी पकडायची, काय करायचं, कुठं पाणी मारायचं, सुरुवात कुठून करायची, का नुसतं पाणी सोडायचं हे त्यांना समजून झाले. आणि तिकीट वगैरे घालताना पण त्यांनी भरपूर वेळ घालवला. जमलंच नाही. हां, त्यांच्या हिशोबाने म्हणजे त्यांनी आज जाऊ का नको इथून त्यांची सुरुवात झाली. म्हणजे ती ट्रेन नाहीत असं आम्हाला म्हणायचं आहे. कर्मचारी ते नव्हतेच. इथल्या गोळा झालेली लोक होती ना, त्यातलीच लोक बऱ्यापैकी होती. समाजसेवक आपले ते रस्त्यावरून येणारे जाणारे
विवेक भिंगारे होते आणि बरेचसे सपकाळ होते, लखन होते, मोंटी बागल होते, बरेचसे सपकाळ ही बरेचशीच लोक बाहेरचीच होती. नगरपालिकेचा कर्मचारी म्हणून काय वाटलंच नाही कुठे. विटा नगरपालिकेचं अग्निशमन दल सर्वांना म्हणजे प्रत्यक्षात सांगतं की आमच्याकडं परिपूर्ण सुसज्ज अशा गाड्या आहेत, परंतु कालच्या घटनेवरून असं लक्षात येतं की यामध्ये अग्निशमन दलानं कुठलीही तसदी किंवा कुठलेही प्रशिक्षित कर्मचारी नेमले नाहीत आणि इथं गाडी एकतर वेळेत आली नाही, हा एक विषय महत्त्वाचा आहे. आणि आल्यानंतर 10 ते 15 मिनटं त्यांना पाईपा जोडण्यात गेल्या असं इथं सांगितलं जातं. म्हणजे प्रचंड इथं आग लागलेली असताना समोर सुद्धा विट्यातल्या विट्यात अग्निशमन दल पाऊण तास उशिरा का आलं हा विषय खूप मोठा महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतरही त्यांच्याकडं कुठलंही किट म्हणजे जे की आग लागल्यानंतर आत जाण्यासाठीचे जे काही ड्रेस असतात ते त्यांच्याकडं नव्हते आणि कुठलेही कर्मचारी प्रशिक्षित नव्हते. या स्थानिक लोकांच्या सांगण्यावरून इथल्या लोकांनीच त्या पाईपा घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अग्निशमन दल किती अलर्ट आहे फक्त नावालाच आहे हे खरं तर पाहावं लागेल. दुसरी एक गोष्ट अशी जाणवते की हा जो रस्ता आहे ह्या रस्त्यावरती अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर मागंपर्यंत गेली त्यांची हां ट्रॉफिक असतं इथं, सगळ्या गाड्या लावलेल्या असते. त्या एक गाडी पास झाली तर दुसरी गाडी पास होऊ शकत नाही. मी काय म्हणतोय 40 फूट रस्ता नसला तर भले 2 फूट इकडं 2 फूट इकडं 2 गाड्या पास होण्यापुरता तरी रस्ता किंवा गाडी येण्यापुरता तरी पाहिजे. तर समजा एखादी गाडी जर ब्लॉक झाली तर दुसरी गाडी जाण्यासाठी मार्ग हवा आहे. त्या हिशोबानं प्रशासनानं प्रयत्न करावा. प्रशासनाला काय मदत करू शकतो याबाबत? एवढं मोठं नुकसान झालं ह्या कुटुंबाचं, त्याबाबत प्रशासनानं काय तर लक्ष घालून त्याला काय थोडी नुकसान भरपाई मिळेल का याबाबत प्रयत्न करण्यात यावे ही आमची सर्वांचीच विनंती आहे. कारण जवळजवळ 2 ते 3 कोटीचं नुकसान झालं या कुटुंबाचं. त्यात हे चार जण ह्यात मरण पावले. त्याबद्दल थोडं प्रशासनाने त्यात मदत करावी ही आमची सर्वांची इच्छा आहे. नक्कीच मदतीचा विषय तर आहेच, परंतु ही घटना घडल्यानंतर इथली वस्तुस्थिती अशी सांगते की या रस्त्यावरती अग्निशमन दलाची एक गाडी आल्यानंतर रस्ता जाम होतो. याचा अर्थ हा रस्ता अतिक्रमणामुळं प्रचंड अरुंद आहे. तर तो प्रशासनानं रस्ता जरी मोठा केला तर इथले स्थानिक लोक त्याला नक्कीच सहकार्य करतील. दुसरी गोष्ट अशी जाणवते की इथं पोलीस प्रशासन वेळेत आलं होतं. पोलीस प्रशासन मात्र वेळेत आलं होतं, परंतु फक्त आणि फक्त नगरपालिकेच्या गाड्या जर वेळेत आल्या असत्या तर कदाचित गाड्या फक्त वेळ आल्या असतात. अग्निशामकच्या नगरपालिकेच्या गाड्या जर वेळेवर आल्या असत्या आणि त्यांनी व्यवस्थित त्यांच्या पद्धतीनं केलं असतं नाही तर 4ही लोकांचा जीव वाचला असता. 4ही लोकांचा जीव वाचवण्यात मदत झाली असती, कारण पूर्ण युवा वर्ग त्यांच्यासोबत होता. माननीय मुख्याधिकारी याचं उत्तर नंतर देतीलच, परंतु ही घटना इतकी भयानक आहे. इथल्या या कुटुंबाचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. यांच्यातील कर्ती माणसं तर गेलीच, परंतु आर्थिक नुकसान ही इतकं मोठं झालं आहे की यातून हे कसे सावरतील हा खरा मोठा प्रश्न आहे. प्रशासनानं या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्यासाठी पुढं आलं पाहिजे आणि तात्काळ मदत कशी मिळेल ही मदत मिळाली तरच हे कुटुंब जे सावरलं जाईल. सावरलं म्हणण्यापेक्षा या कुटुंबातल्या मेन कर्त्या व्यक्ती या गेलेल्या आहेत, परंतु जी वाचलेली आहेत इथल्या स्थानिक लोकांनी आपल्या जे जिद्दीनं आपल्या प्रचंड म्हणजे पराक्रमानं येणं ही जी काही लोक वाचवलेत की त्यांना आर्थिक मदत मिळून व्यवसायामध्ये ती उभं कशी राहतील हेच आता प्रशासनानं पाहिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा इथला रस्ता, हे जर 2 विषय जर या भागातले मिटले तर थोडंसं कुठंतरी अशा घटना घडण्यापासून म्हणजे इथले व्यापारी किंवा या गोष्टीला अटकाव होऊ शकेल. आणि दुसरी गोष्ट सांगण्यासारखी अशी की या घराकडं पाहिल्यानंतर जिथनं एंट्रन्स आहे तर एकच रस्ता आत म्हणजे बाहेर येण्यासाठी आणि आत जाण्यासाठी या कुटुंबाला आहे. असे अनेक व्यापारी विट्यातील
बाजारपेठेमध्ये त्यांची अशी दुकानं आहेत की त्यांना जिथून एंट्रन्स आहे तिथूनच बाहेर येण्यासाठी रस्ता वापरला जातो आणि व्यवसायही तिथंच आहे. वरच्या बाजूला ते कुटुंबासह राहत असतात. अशा लोकांनी मात्र अतिशय सावध राहणं गरजेचं आहे. इथं नेमकं काय सांगितलं जातं, शॉर्ट सर्किट झालं का, ही आग कशामुळे लागली? शॉर्ट सर्किटमुळे झाले म्हणून सांगितलं जातं. वायरिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यामुळे. आणि थोडी आग पेटत गेल्यानंतर इलेक्ट्रॉनिक फ्रीज वगैरे आहेत ना, त्याच्या साईडला काहीतरी त्याच्या फ्रीजच्या ते गॅसच्या काहीतरी टाक्या वगैरे असतील ना, ते फुटत गेल्यामुळं आणि फर्निचर असल्यामुळं जास्त जोरात पेट घेतला. सगळ्यात सुरुवातीला इथे शटरच्या मागं एक पेटी आहे, तिथून आग शॉर्ट सर्किट होऊन आग चालू झाली. आगीने जसा भडका घेतला तसा तिथेच स्फोट झाला. त्याचा आम्ही स्वतः आवाज ऐकलेला आहे. त्याच्यामुळे ही जी मेन लाईन होती ना त्यांची, ती सुद्धा खाली पडली चालू आहे. इलेक्ट्रिक फिटिंग करीत असताना सुद्धा व्यापाऱ्यांनी याच्यातून खूप मोठा बोध घेणं महत्त्वाचं आहे. MCB असेल किंवा RCCB असेल, थोडे जास्त पैसे जातील, परंतु ते जर वापरले, त्यांचा जर चांगला आपल्या घरामध्ये फिटिंग करताना वापर केला तर अशा घटना घडण्यापासून अटकाव होऊ शकतो. परंतु आज मात्र या कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि अशा परिस्थितीत फक्त प्रशासनावरती इथले स्थानिक लोक प्रचंड नाराज आहेत. त्यांच्याविषयीच्या तक्रारी ते स्वतः सांगत आहेत की अग्निशमन दलाची गाडी वेळेवर आली नाही आणि हा जो रस्ता आहे, हा रस्त्याचं रुंदीकरण प्रशासनानं करणं खूप गरजेचं आहे. कारण अशा पद्धतीनं अनेक व्यापारी बाजारपेठेत राहत आहेत. पुढे भविष्यात अशा घटना टाळायच्या असतील तर प्रशासनानं या गोष्टींवरती ठाम राहिलं पाहिजे आणि उपाययोजना केल्या पाहिजेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की या कुटुंबावरती प्रचंड मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना आज सगळं काही आगीमध्ये जळून खाक झालं आहे. जी वाचलीत त्यांनासुद्धा घालायला कपडे नाहीत, अशी परिस्थिती इथली वस्तुस्थिती आहे. नेमकं काय सांगाल? आमचं मत काय, पूर्ण ह्या घरचं उद्ध्वस्त झालेलं आहे. तर आज शासनानं म्हणून यांची मदत काय तर पाहिजे, ह्यांनी द्यायला पाहिजे ना. बरोबर. आज भेटून गेले म्हणजे झालं का? आज 100 पॅन्टावर आणि बनेलवर ही जे आज 2 मुलं आहेत, ह्यांचं पूर्ण कुटुंब संपलेलं आहे. तर मग ह्या म्हणजे सरकारकडून काहीतरी मदत पाहिजे का नको, ह्यांनी त्यांनी द्यावी असं आमची एक मनापासून इच्छा आहे. या घटना घडल्यानंतर इथं खासदारांच्यापासून आमदार, माजी आमदार, सगळे काही राजकीय नेते इथं येऊन गेले. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं ताकदीनं इथं ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, हे त्रिवार सत्य आहे. परंतु खरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तात्काळ त्यांना आता सद्यस्थितीला इथं काहीच शिल्लक राहिलेलं नाही आहे. त्यामुळं त्यांना आर्थिक मदत शासनाकडून कशी मिळेल याचं मात्र कुणीच अजून उत्तर दिलेलं नाही आहे किंवा कुणी तसं जाहीरही केलेलं नाही. आणि त्यामुळं हे कुटुंब, त्यांचे नातेवाईक प्रचंड दुःखात आणि काळजीत आहेत. तरी प्रशासनानं किंवा इथल्या स्थानिक आमदार, खासदार यांनी या कुटुंबाला ताबडतोब आर्थिक मदत कशी मिळेल हे जाहीर करणं महत्त्वाचं आहे.